खरं तर संत परंपरेतून ही वारी, संतांची परंपरा, आणि संत हे नेहमी मानवतेचं काम करणारी होती. संतांची परंपरा महाराष्ट्रातील तुकोबा, ज्ञानोबा, गोरा कुंभार, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत नामदेव, मोठी परंपरा महाराष्ट्रातील संतांची आहे. आणि ही वारी ज्ञानोबापासून तुकोबापासून ही संतांनी सुरू केलेली वारी आहे. ही वारी एकतेची आहे. ही वारी अनिष्ट प्रथेविरुद्ध आहे. ही वारी मानवतेची आहे, माणुसकीची आहे, माणसाला माणसाशी जोडणारी आहे. अस्पृश्यता आणि मतभेद मिटवण्यासाठी ही सुरू केलेली वारी आहे. महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा, धर्म म्हणजे काही कुठला धर्म नाही, महाराष्ट्र धर्म हा मजबूत व्हावा आणि एकोप्याने समाज उद्धार व्हावा समाजाचा, आणि समाज एकोप्याने पुढे जावा, समाजाची प्रगती व्हावी, आणि जात पात धर्म पंथ विसरून हातात हात घालून एकमेकाशी असलेला दुरावा हातात हात मिळवून संपुष्टात यावा, आणि विठोबाच्या चरणी लीन होऊन आम्ही तुझीच लेकरे विठोबा, पंढरीच्या पांडुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत, तुझ्या चरणाशी आलो, आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस. तर त्याच्या संदर्भातली एक आख्यायिका फार मोठी आहे की पंढरपुरामध्ये एक पाटील किंवा एक संत होऊन गेले, आणि त्या संतांनी एवढी समाजाची सेवा केली की त्या ठिकाणी पंढरीचे पांडुरंग म्हणजे कृष्णांचा अवतार आम्ही म्हणतो. म्हणून विठ्ठल रुक्माई ही जोडी जी आहे राधा कृष्णासारखी, त्यावेळेस त्या भक्तीला बघून स्वतः कृष्ण धावून आले आणि त्यांना दर्शन दिलं, आणि दर्शन देताच त्यांनी मूर्तीचं रूप धारण केलं, आणि ती विठोबांची मूर्ती म्हणून तिकडे आख्यायिका आहे. ही संपूर्ण त्यामागची सगळ्या समाजामध्ये असलेली एक श्रद्धा आहे. मुळात या आजच्या आषाढी एकादशीच्या मी सर्व माझ्या बांधवांना, भगिनींना, वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ही वारी चालू द्यावी, माणसाला जोडणारी वारी ठरावी. ही वारी एकमेकाच्या विरुद्ध स्वारी करायसाठी अजिबात असू नये, तर ही वारी अशीच मतभेद, माणसाच्या मनातील द्वेष संपवून तुझेही पाऊल माझेही पाऊल पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना ते पाऊल प्रगतीचं ठरावं, एकात्मतेचं ठरावं, एकरूपतेचं ठरावं, विषमता संपुष्टात आणणारं ठरावं. अशीच ती वारीची जी आख्यायिका तशीच चालत राहो, आणि पंढरीचा पांडुरंग महाराष्ट्राला सुख समृद्धी देण्यासाठी, महाराष्ट्राला निरोगी करण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव महाराष्ट्राच्या पाठीमागे राहो, अशी ईश्वर चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. काल मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मेळावा होता, त्यामध्ये काँग्रेसचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हते आणि बोलवलं नाही काय, असा देखील सवाल जो आहे बावनकुळेंनी केलेला आहे. असे काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधीपासून पडली, आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागलीत? आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी. दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे. त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर 2 वेळा पंढरपूरची वारी करा, 1 वेळा होणार नाही. त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये, आम्ही का गेलो नाही, का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू. शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, त्यावर तुम्ही ट्विट सुद्धा केलेलं आहे, आणि सोबतच त्यांनी ठाकरे ब्रँड नाही असंही एक वक्तव्य केलेलं आहे. त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय. याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं. आहे बाळासाहेबांची कृपा होती, विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय, पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरेमुळे झाली.
कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी, आणि तो वेगळा विषय आहे. आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं यांना माहीत, आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही. पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मा जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत. अशी माणसं सत्तेमध्ये तयार झालीत की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली, आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. मा जिजाऊ ह्या आमच्या स्मृतिस्थान आहेत, आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोलेल. भाषेसाठी नाही तर येणाऱ्या निवडणुकांसाठी मनधरणी झाली अशा प्रकारचे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आशिष शेलार यांनी टीका केली. आता हे जे करतायत धर्म हे कशासाठी करतायत? यांच्या मनात धर्म आहे काय? भाजपच्या उष्णा धर्म आणून स्वतःचं पोट भरण्यासाठी धर्माचा वापर करतायत, स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी वापर करतायत. त्यांनी जर भाषेचा वापर करून त्यांच्या मागे काय राजकारण करत असेल तर यांना पोटशूळ होण्याचं काही कारण नाही. सगळेच आपल्या राजकारणात जे राजकारणी आहेत राजकारणासाठी करत असतात, राजकारणाचा मतलब साधत असतात. आणि ते तुम्ही जर करत असाल देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण तर मग त्यांनी भाषेच्या नावाने राजकारण केलं तर तुमचं काय वाईट, तुम्हाला काय वाईट वाटावं? ओके, थँक्यू. आज से मुख्यमंत्री महाराष्ट्र धर्म पर एक पॉडकास्ट करने वाले हैं, कैसे देखते हैं? नहीं, महाराष्ट्र धर्म करके करते हैं तो हमें आनंद है. महाराष्ट्र में धर्म को कोई विशिष्ट जोड़कर ये फोरकास्ट करते तो गलत होगा. महाराष्ट्र धर्म वाढवावा हे छत्रपती शिवरायांची कल्पना होती. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? नीती महाराजांची आणलेली, महाराजांची जी काही त्यावेळची संकल्पना होती धर्माच्या संदर्भात की शेतकऱ्यांच्या देठाला सुद्धा हात लावू नका, परस्त्री ही माते समान आहे. शत्रू मोठा असेल तरी, कितीही मोठा असेल तरी त्याला पुरताना ज्यावेळेस अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवरायांनी काढला त्यावेळेस त्याची समाधी पायथ्याशी बांधली. त्यामुळे आपला धर्म श्रेष्ठ आहे पण इतरांचा धर्म वाईट नाही म्हणून मस्जिदीसाठी सुद्धा छत्रपती शिवरायांनी दुरुस्ती करण्याचं काम केलं. महाराजांनी कधी एकही मस्जिद पाडल्याचं उदाहरण नाही. ठीक आहे, कोणी मंदिरं पाडली असती. हा मोठेपणा दिलदारपणा जो होता तो छत्रपती शिवरायांचा होता. तो धर्म होता. तो धर्म पुढे ठेवून, महाराष्ट्र धर्म पुढे ठेवून महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला बेरोजगार, महाराष्ट्रातील महिला, महाराष्ट्रातला रोजगार हे सर्व वाढावेत आणि महाराष्ट्र सुखी व्हावा हा जर धर्म जोपासत असतील आणि ते बरकरार असेल तर आम्हाला आनंद आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.